हॅलो गाईज, कसे आहात? खूप मजेतच असाल. तर आज गौरी येणार आहेत घरी आणि माझी सकाळी उठल्यापासून तयारी चालू होती. ॲक्च्युली ब्लॉग खूप लेट चालू केला आहे कारण की मी उठल्यापासून देवपूजा वगैरे केली, आता झाली आहे म्हणजे. आणि मी आता चहा वगैरे घेते कारण की आता भरपूर सारी तयारी बाकी आहे. आणि एक गोष्ट म्हणजे दादांना बरं नाही आहे कारण की खूप दिवस झाले यांना बिलकुल म्हणजे यांची अवस्था खूप बेकार आहे. एवढा ताप म्हणजे येतोय जातोय. दवाखाना पण केला आहे 3 वेळा तरीसुद्धा काही फरक नाही पडत आहे. आणि त्यांच्या मदतीची मला खूप गरज असते कारण की गौरीसुद्धा आम्ही पोटमाळा ठेवलेले अजून काढले नाहीत, आता ते काढायचे आहेत. आणि भरपूर सारे काम बाकी आहेत आणि अर्धे कामं तर बाहेरचेच आहेत आणि ते त्यांच्यावरच आहेत आणि त्यांना बरं वाटत नाही. आणि म्हणजे एकट्या माणसाला किती लोड द्यायचा असं झाले. तर आता माझ्या परीने होते, मी सगळं करते. आता चला बघूया आपण मी बाकीची तयारी कशी करते. चला. तर मी अशी देवपूजा केली आहे. गणपती बाप्पांना बघू शकता, सगळे ताट वगैरे घासून ठेवलेत. आणि तुम्ही दादांना पण बघू शकता त्यांची अवस्था. खूप खोकला, सर्दी प्रमाणाबाहेर खोकला झालाय आणि खोकल्यामुळे डोकं वगैरे दुखतंय. आणि आज ते जरा म्हणजे फ्रेश झाले कारण त्यांना पण माहिती आहे की आपल्याला लवकर उरकायचं आहे, गौरी लवकर आत घ्यायच्यात आपल्याला. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आज लवकर आंघोळ केली आहे. येईल का? हा थांबणार काढतो मी झडे बॉक्स सरक. तर आता व्हिडिओ काही शूट केला नाही. आपण मस्त अशा भाकऱ्या केल्यात, भाकऱ्या झाल्यात आणि भाजी करायची मला. आता डाळ भात झालाय, डाळीला तडका देते फक्त आता. बाकीचे गौऱ्यांची आता फरशी वगैरे पुसून घेतली.
नाही नाही कट कर कट करतो कट कर. त्याला धूळ बसली ना की धूळ बसली की त्याच्यावरची धूळ नाही निघत धुतलं तरी पण. हा हे वेलवेट आहे हे वेगळं आहे हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे हे हाय मंगूताईला नाव घ्यायला मंगूताईला हे मंगूताई नाव घे अरे घे ना पार्शनच पार्शन भाऊ नाही नाही बोल घे ग घे 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 पिंडीला बेल घालते वाचून प्रशांतचं नाव घेतं सगळ्यांचं क्या बात आहे क्या बात क्या बात आहे. आता तू घे घे आम्हाला तर येत मी तर काय नाव घे ग्लास 35 ग्लास ज्योतिबा माझा फर्स्ट क्लास ताई घे किती वेळा घेतली तू घे ग नाव घे तू घे ग नाव घे ग घे ग नाव घे कोण शॉर्टकट नाव घेते इंग्रजीत चंद्राला म्हणतात विठ्ठलरावांचं नाव घेते मी पंधरकरांची तुला तर एवढे येतात बाई आम्हाला काहीच येत नाही. उभी होत्या तळ्यात नजर गेली मळ्यात संतोषरावांचं मंगळसूत्र पडलं माझ्या गळ्यात. आठवले ना लावित होते कुंकू त्यात पडला मोती माझ्यावर सारखे पती मिळाले भाग्यवान किती. अरे देवा मी घेते काय जेजुरीचा खंडोबा जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी विठ्ठलरावांचं नाव घेते विसरली विठ्ठलरावांचं नाव घेते खुश आहे मी सासरी. काय दिले काय झाले पैसे दिले रे कोणी कामावरती कोणी दिलेत हा का तुला बरं वाटत नाही बरं नाहीये लवकर बरं करा त्याला. हा देवा लवकर बरं करा कामाला म्हातारेला रे सारखं ताप येऊन दिसतात काही जाऊ दे दोन आहेत मागच्या आणि मी आता घेतले रे आता हे दरवर्षी ठेवायचे त्याला विसर्जन करायचं मागचे विसर्जन करणार थांब बरोबर कर वाढू का धोके ना तर राहू द्या चहाचं पाहिजे डोळ्यातले पाणी दिसतं बाई एकीच्या वाढू का करू का जेवण इकडची मोठी आरुष बंद कर रे घास कशी नाही कमी कर नावाचं बोलायला कळतं का नाही चार्जिंग पण माझी किती वेळ चार्ज
मेथीची भाजी, डाळ कांदा. ताटात ते बाळ. आरुष आला का? यश कुठे? काय करू? हा नौकांचा हार आणलाय. बाप्पाला घालायचं आज. हा ठेवले आई. हा ओढ थांब एक घे ना. हे लक्षात नाही का तुझ्या? ओढ ना मग. हा इथं ठेवले म्हणा आणि केस पाशी. हलकं होतं ना. हलका आहे का? हे मस्त राहील. लाईट चेंज करा ना गणपती बाप्पाची. नाही निघणार. नको काय करू. जळण बेन साडी बाबा. नाही दिसत. तसंच विचार करायला. सिंपल आपली मिऱ्यांची घाला. जरा वेगळी घालायची हो. ती सिंपलच आहे तशी, फक्त जरा इथं खाली. इस्त्री करायला पाहिजे होती का साडी? इस्त्री हा काय ग काय वाटतंय? आणू खालना आणून इथं नाही घरी ना. ठीक आहे. अजून करते का मेऱ्या कपास होते? आता तिला कमी पडलं. मला वाटतं तिला कापड गुंडळते छान दिसेल. अजून छान दिसेल. दोरे आहे का ग? आयला ते स्टेपलर घेऊन गेला काल आपल्या घरनं. जाऊ द्या हिला कुठे स्टेप नाही. बांधू का मी? कमी पडणार. एकच गाठ पुढंच बांधायचं तुला डायरेक्ट. पहिले एकच दार खाली पण बांधायला लागेल का? हा मग मी तेच सांगतोय ना तुला. हा मला वाटलं ते गाजराचे म्हणून. गाजरला एक पण पाय नसतो. मुळं असतात ते. हे गाजरा ग बस. अशी साईडला आलो अरुण लाव ग त्याला फोन मी आज ना. आमच्या सासूला द्यावं. कॉपी करायची नाही. नुसते ह्यांना भांडे घासायला लावतात घरी. बोलवतात भांडे घासा, कपडे धुवा, भांडे घासा. जय गणेश. डायरेक्ट नको साडी धरू. गरम झाले पहिले माझ्या हाताला चटका दे. ए थांब
मम्मी इथं पेन का ठेवते का? काय झालं, टोचलं? तुला लय हसायला येतंय वय. चुकीची होती. ए काय रे तुला काय होतंय मग? तुला का बोंबला लागलाय तू? मग मागाशी मला काढलं पेन काढा. मागाशी आत्ता कुठं लक्ष्मी मग मागाची भांडणं आता होय. तोच करायचं होतं ना. तवाच तवाच ना दुसरं काम आत्ताच करायचं ना तू. बघू जरा साडी इस्त्री चालू आहे. आपली आकांक्षा थांब बरं गरम झाले का? बंद केली मी. झालती का पण गरम? बंद केली हो, बंद केली मी. अरे बाळा झालती का गरम पण असं म्हणतो इस्त्री. हे बघ चटका. हा झाली झाली झाली. गुड 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 गुड. नको नको नको. नाही गार झाली. कुठलं गार आहे? 2 मिनिटात गरम व्हायला लागली. ती म्हणली फास्ट करा. कडक व्हायला लागली. वरनं घे ना डायरेक्ट वरनं. हा तिकडनं पण घे. या अशा मिऱ्या होत्या त्या मग खूप कडक एकदम. ताई एक बाजूला पकडा एक. हे बाळा आवाज बंद. सगळेच घेते. सोड बघतोय का? थंड झाले. अरे स्टील बिस्टील झालं. झाली का? कुठं काय झाली? अगं इथं पण एवढी साडी केली कुठं काय झाली म्हणती. थंड झाली. साडी का होईना मग? थंड झाली जरा मशीन जरा समज केलो. आता पण गेलो रे. गेलो झेललो ती. ही साडी नाही झाली का ताई? कुठे नेते ग्रॅनी? ब्लाऊज आहे. ती साडीच लागली रे इथं. आवनी चोपली होती. टिक्का पुसलं बाई. प्रॉपर इस्त्री लागल तिला मला वाटतं. इथं ना पाणी तर भरलं नाही थोडं तर. बरं जेवण म्हणजे पाणी आलं माहितीच नाही. तेव्हाच तुम्ही लय लेट सांगितलं. माहिती होतं मला नळ चालू ठेवते मी. पोरीने सांगितलं. पोरींनी सांगितलं. टीव्ही लावला अगं हे गरम नाही होईना का? मी स्वयंपाक केला ना. कोण आहे तसं बिचारीला ते पोराचं लग्न मला वाटत नाही मी काय बोलायचं ना मी म्हणलं आणि पूर्ण असं उमराट पैसे पाहिजे नाही का त्या बाहेरवर तिने बसली आणि उमराट तिने बसली का पण पवारने तो काय केलं की मागायला येतात ना मागायला अजून एक पिन द्या होता. बस जरा लगेच जावले जावले कुठं झोप लागल होती. झोपायचं नाही तिला काम करायचंय. काम करते बिचारी एकदम. आम्ही काम करते तिथे. हे वाला लावणार आहे तू? आहे थोडस.
आईने बनवले बेसनाचे लाडू. कशाचे होते? शेवायचे लाडू आणि चुरमुरे बनवले. असे लाडू बनवलेत आमच्या आईने. हे आईने लाडू बनवलेत पण हिच्या डोळ्यावर लाडू आले. झोप आले. अजून काय त्याच्यामध्ये? दोन प्लेटी करायची. ए आई तू काय आणली? तर आईने बनवले लाडू, करंज्या आणि शंकरपाळ्या आणि चिवडा. आमच्या आईने बनवले शंकरपाळ्या, चिवडा, लाडू. तुमच्या आईने काय बनवले? आणि आता या पद्धतीने आपल्या गौऱ्या उभ्या झाल्यात. किती सुंदर वाटतात आहेत. छान वाटते ते ना. छान भेटले. 1 किलो कशी असतो आता खायचं ना. नाकच कापते लक्ष्मी. मी मानलेलं कैचीनच नाका. थोडं थोडं बाहेर काढून ठेव त्यांना खायसाठी. मागितले द्यायला आता 1 किलो काय चांगली आली ती. हे पण तेवढेलच बरे. थांब बघा कुठून आणलं ती? ए देऊ ना कापते. लागेल आता 12 वाजता. देऊ ना कापणार आहे बघ तू. लक्ष्मी आम्ही लक्ष्मी म्हणा. लय भारी दिसते माहितीये. खूप भारी दिसते. खूप साड्यांचं कॉम्बिनेशन थोडस सूट झाले नाही का? असं मस्त झालंय उलट. म्हणजे कलर शोभून दिसत. एक थोडासा असा लाईट आणि एक डार्क. लाईट पण नाहीये. ते आज आणलेले कुठे आहेत? अजून आणायचे ना? राहू दे अजून आणू. थोडेसे नाही नाही तसे नाही आणायचे. खराब होईल तसे कसे आणायचे? तर आपण पुरण शिजायला ठेवलंय. तर मम्मी पण घरी आज. अरे गौऱ्यांच्या इथं उडून यायला लागला वाटतं हार. मगच त्यांना काढ. दोन्ही भाजी पडायला पाहिजे ना. गौरी आता बाहेरच्या बाजून ठेवू आहे ना. असा बाहेरच्या बाजून म्हणजे आतल्या बाजूने नको ना असा. हा बाहेर ना सांभाळून जरा. आज काय खरं नाही. नुसतं पोळ्या, आमटी, भजी, पापड. तरी बटाट्याची भाजी पण करणार आहे. बटाटे आणतो का जास्त? आंघोळ करून जातो. बटाटा, पान, गौरीची दोरा. बस जानू जरा. जानू बस. मदत कर मला बस. मला नको घेऊ. काय पद्धत रे. अरे अवतर आताच घाण केलंस रे. कुठं नाचायला गेलता तू? दोघं ये म्हणा का आले यार. भारी वाटतं ते आहे का नाही? उभं काढा. आपण
मंदिरासाठी हार बनवला. दरच लाव बरं कसा दिसतो. राहू दे ना त्याच्यावरच लाव. हा बरोबर. दुसऱ्या भाकरीचं टोपलं. हा समजलं तिला. हा भाकरीचं टोपलं. ते भांडे धुवायचं. हा ठीक आहे ठीक आहे. मस्त बनवलं. थोडं खाली पाहिजे का. बरोबर आहे ना. तर फायनली आता आमचं सगळं मांडून झालेलं आहे. फक्त आता जेवण आणि बाकीचं मांडायचं राहिलंय. तर हे बघू शकता तुम्ही. तुळशींचा हार घातलाय. तुळशी. बाकी सगळं तर झालंय. जेवण कधी होणार आहे ते सांगा. होईल आता. अजून निवद देवीला वाढायचंय. अजून वेळ लागला आता 1 तास. हा तू बरोबर यांना म्हणली येणे आला. हा गौऱ्याला म्हणलं हार बिर गौऱ्याला का. गौऱ्या घाला येणे. बाप्पाला कोणत्या ताटात देणार आहे मग. आणि पाणी पण. किती पोळ्या. 6 पोळ्या. अरे तू आहे ना शाळेला गेला असता तर लय बरं झाला. इथून पुढं घरात काय असू दे तुला मग सुट्टी घ्यायला होती. तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्यालग्लम तमेव सर्वं मम देव देव कायेन माचा मनसी देवा उदात्मना वा प्रकृती स्वभावा. कृष्ण कृष्ण हरे 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 राम. राणे राजा आणि हा राजा आणि दोघांचा वाजवला भाजा.
तर गाईज रात्री पण खूप लेट झाला झोपायला आणि कुत्रं तुम्ही बघितलंच असाल आलं होतं तर ते दुपारी पण आली होती राणी आणि संध्याकाळी पण आली. रात्री जवळपास 1 वाजता आली होती ती आणि झोपता झोपता आम्हाला 3-4 वाजले आणि व्हिडिओ शूटिंगला म्हणजे जमलं नाही आणि खूप थकलो होतो आम्ही आणि तो व्हिडिओ पण फोन फुल झाल्यामुळे अर्धवटच झालं, शूट नाही झाला. आणि कसे वाटले आमच्या गौराई, कसं आम्ही डेकोरेशन केलं होतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खूप म्हणजे आज पण गाठी घेता घेता पार दुपार झाली म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही म्हणजे मी गेले होते तर मला घरी यायला लेट झालं. तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या पण घरी गौराई बसतात का, तुमचा कसं झाला त्या सण साजरी ते सुद्धा सांगा. चला बाय बाय.